लहानपणीचे काही किस्से आहेत का जे कदाचित तिच्या प्रेक्षकांना अजिबातच माहिती नसतील? किस्से म्हणजे असं का तिने त्रास तर दिला नाहीच कधी. मी खूप गुडगल होते अगं. हो बरं माझ्या शो मध्ये ज्या वेळेला होती ना, पहिला फर्स्ट ज्या शो मध्ये ती गायला तिला घेतली मी आणि तिला विचारलं तू गाशील का? हो हो. मग काय गाणार? लावणी. हा, येऊ कशी तशी मी नांदाला आहे. हा, त्या का. आणि जी कडवी आहे ती टोटल पार्ट तिला काय कागद लागला नाही, काय नाही. हा, चालीच्या बाबतीत बोलायचंच नाही कारण ती मुरली होती चाल. आणि ताल बिल अंगात मुरलेलं कारण माझ्याबरोबर ती रिहर्सलला असायची. आणि जेव्हा पहिला कार्यक्रमाला लावणी गायली तिने तर एवढं 2000 पब्लिक समोर बसले. खरं म्हणलं तर आम्हाला पण घाम फुटायचा. मी ज्या वेळेला पहिला शो केला तर आमचे हात थरथर करायचे एवढ्या माणसांच्या समोर. पण हिने जे गाणं गायला म्हणजे लावणी गायला सुरुवात केली तर तिला समोरनं टीप यायला लागल्या. लोक उठून तर एखादं पावसाळली असती लहान मुलगी आणि खूप लहान होती ती. दुसरीच म्हणजे खरंच खूप लहान. त्यामध्ये स्टेज शो 2000 सारख्या माणसांसमोर ही ती आलेली टीप तिला ते कोट टाईप असा तिचा होता ते ड्रेस ते आलेली खिशात टाकायची पण गाणं पुढे चाललं. मी गात होते मला आठवतंय आणि लोक असे पैसे देत होते. तिची जी टीप होती जमलेली. आम्ही ठाण्याला गेलो शॉपिंगला आणि बावल्यांच्या दुकानात आणि म्हटली मम्मा ही बावली आपण घेऊया. आणि तेव्हाच्या काळात 700 रुपये म्हणजे 800 खूप होती. तर मी म्हटलं मीनू नको आता नको नंतर घेऊया आपण. तर मला हळूच सांगितलं माझे पैसे आहेत ना, साठवले होते मी. तिने ते साठवले होते मग त्याची ती बावली घेतली आम्ही. मगाशी बोलली दाखवली ती. मुळामध्ये काय माहितीये का, तिने कोणतंही खेळणं म्हणा काय कधीच घरामध्ये नुकसान नाही केलं. नाही तर काय भिंती रंगवलेल्या असतात ना, कधीच नाही. मी खूप चांगली म्हणजे पेंटिंग आर्टिस्ट आहे. म्हणजे ठाण्याच्या घरी आला तर तुम्ही बघाल माझ्या बऱ्याच फ्रेम्स आहेत. पण मी कधीच भिंतीवर नाही पेंट केलं. मला त्यांनी नेहमी ड्रॉइंग मटेरियल दिलं आणून. त्यांनी मला हे सांगितलं की करायचं ना तुला जे काय करायचं ह्याच्यावर कर, इकडे तिकडे नाही करायचं. आणि दॅट डझंट मीन की हल्ली जे सांगतात नाही करू दे भिंतीवर. आमच्याकडे तसं कधीच नाही झालं. पण मी गुणी होते म्हणजे लहानपणी असं कधी नतद्रष्टपणा नाही केला. फक्त खाण्याच्या बाबतीत त्रास दिला. खूप रडवायचे मी खूप. म्हणजे आई बाबा उदबत्ती घेऊन बसायचे हातात. हो. आणि मी 1 तास लावायचे एक पोळी खायला वगैरे. घास भरून ठेवलेला असायचा. तर मी आई रडायची वगैरे माझ्यासमोर. मला आठवतंय की अगं जेव ग मीनू जेव ग. आणि माझं असं मला नाही आवडत हे सगळं, मी का जेव. मला तेव्हा फक्त फिश आवडायचं. भाजी वगैरे दिली तर माझं असं व्हायचं की हे काय आहे हे सगळं. भाजीमधलं फक्त मेथीची भाजी खायची ती. भाकरी आणि मेथीची भाजी. मला बाकी आवडायचंच नाही. असं मारण्याची वेळ किंवा दमदाटी मला आजपर्यंत आई बाबांनी 2दाच मारले. 36 वर्षामध्ये मी 2दाच मार खाल्लाय. एकदा आई मला सेडचं स्पेलिंग शिकवत होती, SAID सेड. आणि मी ते प्रोनाउन्स चुकीचं करत होते. तर त्याच्यामुळे मी चुकीची मातीच खात होते मी सतत. तर आई एका पॉइंटला चिडलेली होती की हे सेड असतं मीनू, SAID सेड असतं. आणि तिने हात असा केल्यावर मी असं करतो ना आपण, तर त्याच्यामध्ये पेन्सिल माझ्या हातातली तिला लागली. त्या रिफ्लेक्स मध्ये तिने मला धपाटा घातला. सो तो पहिला. आणि बाबांच्याकडनं पण असंच काहीतरी वेडपटपणा केलेला होता. मी तेव्हा एक छडीनी फटका, त्या व्यतिरिक्त मी मार नाही खाल्लेला. आणि म्हणजे मी हे खूप प्राऊडली सांगू शकते की फटके न देता सुद्धा मुलं व्यवस्थित वाढतात. आणि मार खाल्ला असेल तरी जेवणावरूनच खाल्ला. हा, जेवणावरनच. आणि समजूतदार म्हणजे काय, तिला एखादी गोष्ट समजून सांगितली ना का ती ऐकायची. म्हणून हल्ली पण मी आयांना सांगते की तुम्ही मारू नका, मुलांना समजावून सांगा. ऐकतात मुलं. कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं आहे. त्यांच्याशी बोला तुम्ही.